नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. टेक जायंट इलॉन मस्कने आता थेट डिझनी कंपनीशी वैर घेतलंय. हॉलिवूड अभिनेत्री जिना कॅरॉनने वॉल्ट डिझनी कंपनीवर खटला दाखल केलेला. या खटल्यासाठी तिला इलॉन मस्क मदत करतायत. एवढ्यावरच न थांबता इलॉनने आपल्या एक्स हँडलवरून इतर लोकांनाही डिझनी विरोधात खटले दाखल करण्याचं आवाहन केलंय. दक्षिण मुंबईतील सुसून डॉकजवळील समुद्री किनाऱ्यावर मासेमारी नौका संशयास्पदरित्या फिरताना आढळली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. एलोगेट पोलिसांच्या गस्ती नौकेला सुसून डॉकजवळ मासेमारी करणारी नौका प्रथम दिसली. त्यानंतर केलेल्या चौकशीत ही नौका कुवेतहून आल्याचं समोर आलंय. सध्या ही नौका गेटवे ऑफ इंडिया येथे नेण्यात आली असून तेथे उभी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री हसन महमूद भारत दौऱ्यावर आहेत. MEAचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरद्वारे म्हटले की बांगलादेशचे FM डॉक्टर हसन महमूद यांचं भारताच्या पहिल्या अधिकृत भेटीवर त्यांचं स्वागत आहे. या महत्त्वपूर्ण भेटीमुळे भारत आणि बांगलादेशच्या मजबूत भागीदारीला आणखी चालना मिळणार आहे. इराणने विजाच्या अटींमध्ये बदल करून भारतीय नागरिकांसाठी विजा सुविधा संपवण्याची घोषणा केली आहे. म्हणजे भारतीय नागरिकांना आता फक्त पासपोर्टवरच इराणमध्ये जाता येणार आहे. परंतु ही सुविधा केवळ इराणमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांनाच मिळणार आहे. 4 फेब्रुवारी 2024 पासून भारतातील नागरिकांसाठी विजाची आवश्यकता रद्द केली जाईल असे इराणने जाहीर केले. EV मोटर खरेदीची इच्छा असलेल्यांच्या संख्येत 5 पट वाढ झाली आहे. इंधनाचे वाढलेले दर, पर्यावरणाबाबत निर्माण झालेली जागरूकता आणि वाहनांच्या वापरात होणाऱ्या खर्चाची होत असलेली बचत यामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहनाला मिळणारी पसंती वाढली आहे. त्यामुळेच EV मोटार खरेदीची इच्छा असलेल्यांच्या संख्येत 5 पट वाढ झाली आहे. एका विध्वंसक वादळाने कॅलिफोर्नियाला तडाखा दिलाय. लॉस एंजेलिसच्या या वादळामुळे विक्रमी पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे कॅलिफोर्नियाला अनेक ठिकाणी पूर आलाय. एका विध्वंसक वादळाने शहराला तडाखा दिल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो घरांचा वीज पुरवठा देखील ठप्प झालाय. नॅशनल वेदर सर्व्हिसने नुसार 5 ते 10 इंच पाऊस पडल्याचे सांगितले. चिलीमध्ये लागलेल्या वणव्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा 123 वर पोहोचलाय. दरम्यान हा आकडा वाढण्याची भीती अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी वर्तवली आहे. तर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. शोध मोहिमेत रस्त्यावर नागरिकांचे मृतदेह सापडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या विला इंडिपेंडेंट नियामामध्ये अनेक घरं आणि व्यावसायिक केंद्रांचं नुकसान हे आर्थिक दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. अमेरिकेतील शिकागो शहरात एका भारतीय विद्यार्थ्यावर भीषण हल्ला झालाय. 4 हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून मारलं. भारतीय दूतावासानं या प्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय. या घटनेसंबंधी ही CCTV फुटेजही समोर आलंय. मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मौलाना हाफिज सईद पाक निवडणुकीत उतरलाय. मरकजी लीग हा पक्ष लष्कर-ए-तोयबाशी राजकीय आघाडी असून या पक्षाच्या स्थापनेमागे हाफिज सईदच आहे. मरकजी लीगची पंजाबातील कसूर येथे सभा झाली. या सभेतून भारताविरुद्ध जिहादची घोषणा करण्यात आली. लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाशी संबंधित म्होरक्यांनी या पक्षाच्या मंचावरून पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण बदलण्यावर आणि पॅलेस्टाईन व काश्मीरला रसद पुरवण्यावर भर दिलाय. इस्रायल आणि हमास यांच्यात अजूनही संघर्ष सुरू आहे. आता इस्रायलने गाझामध्ये उरलेल्या 31 जणांना मंगळवारी मृत घोषित केले. इस्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते रिअल ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी नियमित मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले, आम्ही 31 कुटुंबांना कळवले आहे की त्यांचे पकडलेले प्रियजन आता जिवंत नाहीत आणि आम्ही त्यांना मृत घोषित केलंय. त्यांचे नशीब आणि परिस्थितीबाबत आमच्याकडे असलेली माहिती आम्ही त्यांना कळवली आहे. इस्रो पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी सज्ज झालाय. 2025 मध्ये इस्रोचे मुख्य मिशन गगनयान लॉन्च होणार असून त्याआधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भारत आपल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या तयारीत व्यस्त आहे. श्रीलंका अनेक वर्षापासून अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे हैराण आहे, पण आता तिथल्या सरकारनेच याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. या अंतर्गत श्रीलंका सरकारने मोठी कारवाई केली असून गेल्या 50 दिवसांपासून तेथे एक मोहीम राबवली जाते. युकतिथा असे या मोहिमेचे नाव आहे, ज्यांचा सिंहली भाषेतील अर्थ न्याय असा होतो. या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 दिवसात 50,000हून अधिक ड्रग्ज विक्रेते आणि गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय लाखो रुपयांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आलेत.
केंद्राकडून राज्यावर होत असलेला अन्याय आणि अनुदानात होत असलेल्या भेदभावाचा निषेध करण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे आमदार आणि मंत्री आज दिल्लीत जंतर मंतर आंदोलन केले. माझा कर माझा हक्क या राज्य सरकारच्या घोषणेखाली आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री आणि आमदार आंदोलनात सहभागी होऊन केंद्राने राज्यावर अन्यायाची जाणीव करून दिली, असे काँग्रेसने सांगितले. ऑस्ट्रेलियातल्या खासदार बॅरिस्टर वरुण घोष यांनी भगवद्गीतेच्या साक्षीने शपथ घेतली. बॅरिस्टर वरुण घोष हे भगवद्गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे भारतात जन्मलेले ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार ठरले आहेत. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह कौन्सिलकडून निवड झाल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे नवे सिनेटर म्हणून वरुण घोष यांना नियुक्ती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पार्लमेंटचे ते सदस्य झालेत. राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आज त्यांनी झारखंडमधील गुमला जिल्ह्यात सभा घेतली. यावेळी बीजेपीवर आरोप करत ते म्हणाले, विकासाच्या नावाखाली आदिवासींची जमीन ओरबाडून घेतली जात आहे. मी अनेक आदिवासी महिलांबरोबर संवाद साधला. विकासाच्या नावाखाली आमची जमीन हिसकावून घेतली आणि नंतर ती कंपन्यांना आणि निवडक खासगी संस्थांना दिली, असे मला महिलांनी सांगितले. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.